पन्हाळा तालुक्यातील पोर्लेतर्फे ठाणे परिसरातील शेती पिकं गव्यांनी फस्त करण्याचा सपाटा लावलाय। तळहाताच्या फोडासारखं जपलेल्या पिकांचं नुकसान होत असल्यानं शेतकरी हतबल झालाय। 20 ते 25 गव्यांचा कळप पिकांचा अक्षरशः फडशा पाडत आहे। वन विभागानं तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होतीये। पन्हाळा तालुक्यातील कासारी नदीच्या पाण्यावर पिकवलेली शेती पिकं गव्यांच्या कळपाकडून फस्त केली जात आहेत। त्यामुळे शेतकरी हैराण झालेत। पोर्लेतर्फे ठाणे इथल्या शिरेपट्टा नावाच्या शिवारात संभाजी खवरे, सनाजी खवरे, दादासो खवरे, संजय खवरे या शेतकऱ्यांनी कासारी नदीच्या परिसरात ऊस आणि मका पिकांची लागवड केली आहे। मात्र डोंगर भागातून पाण्याच्या आणि चाऱ्याच्या शोधात गव्यांचे कळप या परिसरात येत आहेत। अन्न पाण्यासाठी व्याकुळ झालेले गवे थेट पिकात शिरतायत। उभी पिकं अक्षरशः फस्त केली जात आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे। वन विभागानं पंचनामे करून तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होतीये।